एक मिसकॅरेज झालं. मग आता पुढे काय करायचं जेणेकरून असं पुढे घडणार नाही? हा प्रश्न प्रत्येक कपलच्या मनात येत असेल. तर मग समजून घेऊया, की एक मिसकॅरेज झाल्यानंतर अशा काय स्टेप घ्यायला पाहिजे, जेणेकरून पुढे तुम्हाला एक हेल्दी प्रेग्नन्सी अनुभवता येईल. नमस्कार, मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेडा, मेडा हॉस्पिटल चतपुरा गेट चंद्रपूर येथून आणि आज आपण बोलणार आहोत मिसकॅरेज झाल्यानंतर अशा काय स्टेप्स घ्यायला पाहिजे, जेणेकरून ते परत होणार नाही आणि पुढची येणारी प्रेग्नन्सी ही हेल्दीली डिलिव्हर होणार. मिसकॅरेज झालं म्हणजे फर्टिलिटी कमी होते का? तर नाही. अनेक महिला अशा आहेत ज्यांना मिसकॅरेज झाल्यानंतरही एक हेल्दी प्रेग्नन्सी आणि हेल्दी डिलिव्हरी अनुभवली आहे. पण हे मिसकॅरेज का झालं होतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने स्टेप घेऊन पुढे त्याची रिस्क आपण कशी कमी करू शकतो हे बघणं फार महत्त्वाचे आहे. मिसकॅरेज होण्याचे कारणं काय आहेत? मोस्ट कॉमन कारण मिसकॅरेजचं क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे. म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जर एम्ब्रिओमध्ये, बेबीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा एगमध्ये म्हणजे बीजेमध्ये एग किंवा स्पर्ममध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल, तर नेचर स्वतःहूनच प्रेग्नन्सी स्टॉप करतो, ज्याने मिसकॅरेज होतं. किंवा काही हॉर्मोनल इश्यूज आहे, जसं काही थायरॉईड आहे, प्रोलॅक्टिन आहे किंवा पी-सी-ओ-डी आहे. या सगळ्या गोष्टींमुळे पण मिसकॅरेजचे चान्सेस वाढतात. किंवा इन्फेक्शन आहे, जसं व्हजायनल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल व्हजायनोसिस आहे. त्याच्यामुळे पण इम्प्लांटेशनमध्ये प्रॉब्लेम होऊन मिसकॅरेजचं रिस्क वाढतं. किंवा गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे, जसं पडदा आहे, सेप्टम आहे किंवा गर्भाशयाची काही ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा गर्भाशयाचं तोंड छोटं आहे, ज्याला आपण सर्व्हायकल लेंथ कमी आहे असं म्हणतो. या सगळ्या गोष्टीमुळे पण मिसकॅरेजेस वाढतात. किंवा लाईफस्टाईल फॅक्टर जसं मेल किंवा फिमेल ॲडिक्टेड आहे, टोबॅको आहे, अल्कोहोल घेत आहेत, स्मोकिंग आहे, या सगळ्या गोष्टीमुळे पण मिसकॅरेजचं रिस्क वाढतं. किंवा ब्लड डिसऑर्डर आहे, ब्लड क्लॉट्स फॉर्म होतात इन ॲपला सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो, जसं की अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम, ज्याच्यामध्ये स्मॉल ब्लड वेसल्समध्ये क्लॉट तयार होतात आणि ज्यामुळे बेबीला ब्लड सप्लाय बरोबर पोहोचल्यामुळे बेबीची ग्रोथ होत नाही आणि त्यामुळे मिसकॅरेजचं रिस्क वाढतं. तर पहिलं मिसकॅरेज झालं असे आणि नेक्स्ट आपल्याला त्याची रिस्क कमी करायची असेल, तर आपण काय इव्हॅल्युएशन, काय तपासणी करून घ्यायला पाहिजे. तर तुमचे गायनेकोलॉजिस्ट, तुमचे डॉक्टर तुमच्या हिस्ट्रीनुसार तुम्हाला काही ब्लड टेस्ट आणि अल्ट्रासाउंड सांगू शकतात. ब्लड टेस्टमध्ये जसं बेसिक थायरॉईड, प्रोलॅक्टिन, ब्लड शुगर आणि तुमच्या हिस्ट्रीनुसार जर 2 किंवा जास्ती अबॉर्शन झालेले असेल, तर डिटेल इव्हॅल्युएशन, डिटेल ब्लड टेस्ट फार महत्त्वाचे आहे. जसं की ॲपला प्रोफाइल, अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम किंवा ए-एन-ए प्रोफाइल किंवा काही ऑटो इम्यून डिसऑर्डर आहे का, ते शोधणे फार महत्त्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या हिस्ट्रीनुसार डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी पण सांगू शकतात, ज्यामध्ये आपल्या गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, फायब्रॉइड आहे का, पॉलिप आहे का, सेप्टम आहे का, पडदा आहे का, ज्याच्यामुळे वारंवार अबॉर्शन होत आहेत, त्याची तपासणी तुम्हाला सांगणार. तर तुम्ही काय प्रिकॉशन्स घ्याल नेक्स्ट प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधी? तर तुमचं डिटेल इव्हॅल्युएशन झाल्यानंतर जे काही कारण सापडलेलं आहे, त्याचं ट्रीटमेंट सुरू करणे फार महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल थायरॉईड जर वाढलेलं असेल, तर थायरॉईड नॉर्मल करणे किंवा प्रोलॅक्टिन वाढलेलं असेल, तर प्रोलॅक्टिन नॉर्मल करणे. गर्भाशयामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, जसं फायब्रॉइड असेल किंवा पॉलिप असेल, तर त्याची हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी करून घेणे किंवा गर्भाशयाचं मुखामध्ये काही प्रॉब्लेम असेल, सर्व्हायकल लेंथ जर छोटी असेल, तर त्याचं ट्रीटमेंट सर्व्हायकल एन्सर्कलाज करून घेणे, हे फार महत्त्वाचे आहे. तसेच अबॉर्शन झाल्यानंतर ॲटलीस्ट 2 सायकल, 2 मेन्स्ट्रुअल सायकल, 2 महिन्याचा गॅप घेणे महत्त्वाचे आहे, ज्याच्याने आपले हॉर्मोन्स जे आहे ते पूर्ववत होतील आणि इमोशनली आणि फिजिकली पण बॉडी नेक्स्ट प्रेग्नन्सीसाठी तयार होईल. तसेच प्रीनेटली फॉलिक ॲसिड घेणे, थायरॉईड, प्रोलॅक्टिन, शुगर कंट्रोल ठेवणे, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगा, मेडिटेशन करणे आणि स्मोकिंग, अल्कोहोल, कॅफेन, एक्सेसिव्ह टी अव्हॉइड करणे, आपली लाईफस्टाईल सुधारणे हेही तेवढंच महत्त्वाचे आहे. मिसकॅरेज इमोशनली टफ आहे, पण हे काही एंड नाही. हा पॉज आहे, फुल स्टॉप नाही. स्टे पॉझिटिव्ह, स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, एव्हरी एंड इज जस्ट बिगिनिंग ऑफ युअर न्यू मदरहूड. हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.